हां, ही माझी मुलगी आहे. तिचं नाव सर्वदा सागर भोसले. हिला सोमवारी रात्री आहे ना 11:15च्या दरम्यान थोडंसं आकडी म्हणतात वाटतं काहीतरी, तशा पद्धतीने त्रास झाला. थोडंसं तिने चेहरा वगैरे थोडंसं हे झालं. आम्ही सगळेजण घाबरलो आणि तिला मग घेऊन आलो. तर मग हे हॉस्पिटलचं जरा कुठेतरी नाव वगैरे होतं, की इथे आणा वगैरे म्हणून. तर त्या ह्याच्याने मग आम्ही इथे घेऊन आलो. इथं आल्यानंतर ती 15 ते 20 मिनिटामध्ये आहे ना एकदम नॉर्मल झाली. की म्हणजे तिला बोलणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, पटकन त्यांनी इंजेक्शन वगैरे ज्या काही सलाईनमधनं वगैरे जे द्यायचं ते इतकी व्यवस्थित पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट तिची केली, की ती आम्हाला म्हणजे तिला म्हणजे अर्ध्या तासापूर्वी जे पाहिलं होतं आम्ही, तर ते एकदम आपल्याला कळतं ना, जाणवतं ना फरक. मग त्यानंतर जी काही जे काही टेस्ट करायची, काय करायची सगळी प्रोसेस त्यांनी पटकन चालू केली. म्हणजे रात्रीचे 11:30 पावणे 12चा टायमिंग असूनही आणि जे सिस्टर स्टाफ वगैरे जे आहेत ना, रात्रभर सगळेजण जागे होते. तिच्यासाठी म्हणजे जेवढं म्हणजे शक्य होईल तेवढं तिला केलं आणि ती लहान आहे म्हणून तिला त्यांच्या घरातल्या मेंबर सारखं एकदम जपून सगळ्या गोष्टी म्हणजे तिचा हात हलू नये म्हणून जेवढं काय शक्य होईल म्हणजे आपल्या घरातल्या मेंबर सारखं तर त्या ह्याच्याने त्यांनी खूप छान म्हणजे तिला हे केलं. मग तिची टेस्टचे रिपोर्ट वगैरे जे काय ते नॉर्मल आले. डेव्हलप म्हणजे होत गेली आणि एक दिवस म्हणजे ठेवलं तिला. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मग तिला आपल्या या स्पेशल म्हणजे तिला हे केलं. पण खूप छान रिस्पॉन्स दिला पण आणि कुठल्याही सिस्टरला, डॉक्टरना किंवा मोठे असो, मी सर्वांना सारखं समजून आपलं बोलते ना, तेवढ्याच पद्धतीने ते पण रिस्पॉन्स देत आहेत. कधीच म्हणत नाही की थांबा की करा की वगैरे. येतात लगेच काय असेल ते 2 मिनिटं का नव्हतं त्यांचे ते पटकन देतात पण आणि मला सजेशन देतात पण असं म्हणजे छान पद्धतीने म्हणजे हे केलं. हं. चिंतामणी हॉस्पिटलच्या स्टाफनी आणि सरांनी, डॉक्टरांनी खूप छान म्हणजे हे केलं, सपोर्ट केला, सगळं काही हे केलं. त्यांच्या मनापासून धन्यवाद, आभार, थँक यू.